नमस्कार मंडळी आजचा विषय असणार आहे येणारा नवीन वर्ष 2024 आपल्या कन्या राशीसाठी, बुध ग्रहाची कन्या राशी यासाठी कसं असणार या विषयाच्या माहितीचा। तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा। मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या सगळ्यांचे यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। म्हणजे चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तेव्हा आपल्याला कुंडलीमधल्या ह्या दोन्ही राशींचं राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायचे आहेत, जाणून घ्यायचे आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे या संपूर्ण वर्षभरामध्ये। तसेच मंडळी महत्त्वाची सूचना अशी की या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, असं आपण नेहमीच सांगतो। त्याचं कारणही तसंच आहे। तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत, कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतर्दशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार ह्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो, हे विसरून चालणार नाही। तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य तपासून घ्या। परंतु काही महत्त्वाचे ढोबळ परिणाम जे आपण अनुभवत असतो, शुभ असतील किंवा अशुभ असतील, ते मात्र अवश्य या वर्षभरामध्ये अनुभवायला येतील। तेव्हा व्हिडिओ पाहून आपल्या या वर्षाचं नियोजन अवश्य करा। 2 व्हिडिओ पहा, लग्न राशी आणि चंद्र राशीचे। तसेच आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध या विषयातल्या आपल्या राशीला कुठल्या महिन्यामध्ये होऊ शकतो लाभ आणि कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची सुद्धा माहिती आपण करून घेणार आहोत। त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी, अशुभ परिणाम कमी करण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ अगदी सगळ्याच्या सगळा शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष 2024 आपल्या कन्या राशीसाठी कसं असणार आहे आणि कसं करायचं आहे आपल्याला प्लॅनिंग या वर्षाचं नियोजन। वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी मंडळी 4 ग्रह फार महत्त्वाचे असतात, गुरु, शनी, राहू, केतू आणि याच ग्रहांच्या गोचर ग्रह भ्रमणाची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा ठरतो। त्यापैकी सुरू करूया। पहिलं म्हणजे या वर्षातल्या गुरु ग्रहाचं जे गोचरफळ आहे, कारण गुरु दोनदा राशी आपली बदलतो, पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा। आपल्या राशीसाठी काय असणार आहे, तर गुरुग्रहाचं सध्या जे गोचर भ्रमण सुरू आहे ते आपल्या पत्रिकेच्या कुंडलीच्या अष्टम स्थानातून म्हणजे मेष राशीमधून आणि ते राहणार आहे 1 मे 2024 पर्यंत। गुरुग्रह आपल्या राशीचा सुख आणि सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह असून असा हा ग्रह 8व्या ह्या अशुभ स्थानातून जेव्हा विराजमान असतं तेव्हा काही शुभ समजलं जात नाही। त्यामुळे आपल्याला आर्थिक नियोजन फार काळजीपूर्वक आखूनच चालावं लागणार आहे या जानेवारी ते एप्रिल 2024 पर्यंत, कारण 1 मेला गुरु बदलतोय। त्यामुळे विनाकारणच खर्चाला या सुरुवातीच्या 4 महिन्यात आपल्याला कमी करावं लागणार आहे, कंट्रोल करावं लागणार आहे, लक्ष ठेवावं लागणार आहे। तसेच सुखस्थानावरून आईबरोबरचे संबंध पाहिले जातात, आईबद्दलचं आरोग्य पाहिलं जातं। त्यामुळे या काळात आईबरोबरचे संबंध सांभाळायचे आहेत, तिच्या भावनांचा अनादर करून चालणार नाही, तिची काळजी घेतलेली बरं राहील। तसेच तिच्या स्वास्थ्य संबंधातल्या तक्रारींकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही, पूर्ण लक्ष द्या। भूमी, भवन, वाहन या संदर्भातले व्यवहार थोडे सांभाळून करावे लागते। व्यवहार करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घेऊनच व्यवहार केलेले उत्तम राहतील। व्यवहारामध्ये थोडी जरी शंका आली तर व्यवहार थांबवणं उचित राहील। पूर्ण खोलाने माहिती घ्यायची आहे। तर जुन्या घर किंवा वाहन संदर्भातल्या अचानक खर्चाचे योग सुद्धा बनत आहेत। आर्थिक नियोजन आधीपासूनच करून ठेवल्यास बरं राहील आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपण या डिसेंबर महिन्यामध्ये प्रकाशित करतो आहे। 7वं घर हे व्यवसाय आणि विवाहासाठी सुद्धा अभ्यासलं जातं। सर्वप्रथम पाहूया उद्योग व्यवसायामध्ये जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांनी आपापसातले जे काही मतभेद असतील तर तिकडे लक्ष न दिल्यास उत्तम राहील किंवा ते मिटवलेले उत्तम राहतील। भागीदारीमध्ये अडचणी येऊ शकते, तर ज्यांना भागीदारीत व्यवसाय करायचा आहे त्यांनी या काळात तरी व्यवसाय न केल्यास उत्तम राहील। पुढे सुद्धा माहिती मिळणारच आहे। व्यवसायामध्ये या काळात बरेच चढउतार पाहायला सुद्धा मिळते, तेव्हा व्यावसायिकांनी अत्यंत सावध भूमिका घेणं, व्यावसायिक निर्णयासंबंधित कुठल्याही आततायी निर्णय घेऊ नयेत अशी सूचना गुरु महाराज देत आहेत। मोठं भांडवल गुंतवणं, व्यवसायामध्ये काही अगदी ट्रेमेंडस बदल करणं, नवीन प्रॉडक्ट व्यवसायामध्ये आणणं या सर्वांसाठी हा काळ लाभदायक राहणार नाही। तेव्हा या गोष्टी करत असाल तर फार काळजीने करा, सांभाळून करा आणि असलेल्या व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देणं, त्यामधल्या काही कमतरता असतील तर त्या शोधून त्यावर योग्य ती अंमलबजावणी करणं हा एकमेव प्रॅक्टिकल उपाय आणि मार्ग राहणार आहे। विवाहाच्या संदर्भात सुद्धा हीच काळजी घ्यायची आहे। परस्परांमधील सामंजस्य टिकवणे या काळात महत्त्वाचं राहणार आहे। दाम्पत्य जीवनामध्ये कुठल्याही टोकाची भूमिका टाळलेली उत्तम।
व्यवसायातील आपापसामधील असलेला काही इगो असेल, मतभेद असतील तर त्या संदर्भात थोडं सांभाळावं जास्त लागणार आहे. तर जी मंडळी विवाहासाठी शोध घेत आहेत त्यांनी संपूर्ण माहिती आणि विचारपूस करूनच लग्नाचा निर्णय पक्का करणं आवश्यक राहतील, म्हणजे पुढे जाऊन आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येणार नाहीत. गुरुग्रहाची दृष्टी ही मात्र शुभ परिणाम निर्माण करत असते आणि गुरुग्रह 3 दृष्टीने पाहत असतो 3 घरांवरती. त्यापैकी 5वी, 7वी आणि 9वी दृष्टी त्याला असते. त्यापैकी 5वी दृष्टी ही आपल्या व्ययस्थानावर, ज्याला आपण खर्चाचं स्थान म्हणतो, अशा ठिकाणी पडत आहे. आपण जर खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य अशी उपाययोजना, रचना आणि नियोजन जर करत असाल तर त्यामध्ये आपल्याला मनासारखं यश मिळेल, कारण गुरुची दृष्टी खर्च स्थानावर असल्यामुळे ते यश मिळायला मदत मिळेल. तर ज्यांचा संबंध परदेशातली नोकरी, व्यवसाय निमित्ताने आहे त्यांना परदेशात मात्र लाभाच्या अनेक संधी या काळात मिळताना दिसतील. यामुळेच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रातल्या मंडळींनी आपल्या कामाकडे अधिक लक्ष देणं या काळात उत्तम राहील. एखादी परदेशवारी करण्याची संधी आर्थिक लाभासाठी किंवा कामाच्या निमित्ताने मिळाली तर अवश्य घ्या, खर्च मात्र कमी करा. तर गुरुची 7वी दृष्टी ही धनस्थानावर पडत असल्यामुळे आपल्याबरोबर जी मंडळी काम करत आहेत, सहकारी जे आहेत, आपले वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडून योग्य ती मदत या काळामध्ये आपल्याला मिळताना दिसत आहे. कुटुंबातील काही जुन्या समस्या सुरू असतील तर त्यावर योग्य उपाय शोधण्यामध्ये सुद्धा यश मिळेल. तसेच जुनी येणी, उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर आपण प्रयत्न केलात तर धन लाभसुद्धा संभवत आहे, तेव्हा अवश्य तिकडे लक्ष द्या. गुरुग्रहाची 9वी दृष्टी आपल्या सुखस्थानावर पडत आहे, ज्यामुळे आर्थिक समस्या चढ उतार आले तरी त्यावर मात करण्यासाठी आपण योग्य ती पावलं या काळामध्ये मात्र यशस्वीपणे उचलू शकताय. अर्थात ही उचलताना योग्य व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या जोरावर आपल्याला याचा लाभ फार सुंदर होताना दिसेल. फक्त यामधून एकच गोष्ट शिकायची आहे की व्यवहारी जगात पैशाची किंमत काय असते, त्यानुसार पैशाचं मोल मात्र समजून घेऊन ते भविष्यामध्ये व्यवस्थित वापरण्याचं तंत्र कायमस्वरूपी लक्षात ठेवून वागावं, हाच या काळाचा महिमा राहणार आहे. प्रॉपर्टी आणि घरासंबंधातल्या कामात अडचणी आल्या तरी योग्य मार्ग मिळायला आपण केलेलं काम आपल्याला साथ देईल, यश द्यायला मदत करेल. म्हणजे या सर्व अशुभ गोष्टींचे परिणाम कमी करायला, नाहीसं करायला मात्र याच गुरुग्रहाचं राशी व स्थान परिवर्तन आपल्यासाठी शुभ आणि अनुकूल, भाग्यवृद्धी करणारं, सुख समृद्धीमध्ये वाढ करणारं राहणार आहे. कारण गुरुग्रह राशी आणि स्थान बदल करणार आहे, तो म्हणजे 1 मे नंतर. 1 मे 2024 पासून अगदी पूर्ण डिसेंबर महिना 2024चा गुरु येत आहे आपल्या भाग्यस्थानात, 9व स्थानात. राशी बदलतोय, घर बदलतोय वृषभ राशीमध्ये. 1 मे 2024 ते डिसेंबर 2024 हा कालखंड त्यामुळे आपल्याला आपल्या स्वप्नपूर्तींचा ठरतो आहे. अर्थात त्यासाठी योग्य दिशेने आणि विचारांनी केलेलं कार्य महत्त्वाचं राहणार आहेच. तेव्हा करा नियोजन आपल्या भाग्याचं या काळामध्ये. बरोबर 12 वर्षांनी गुरु आपल्या भाग्यस्थानात आलेला आहे. हा गुरु आपल्या नेहमीच्या मेहनतीला योग्य अशी साथ देण्याचं काम करणार आहे. आणि मंडळी विसरू नका, भाग्यसुद्धा त्यांना साथ देतं बरं का, जी मंडळी योग्य कष्ट घेतात, अभ्यास करतात, सतत प्रयत्नशील असतात. तेव्हा अवश्य या भाग्यामध्ये येणाऱ्या गुरुग्रहाच्या ग्रहयोगाचा लाभ उठवा. भाग्यातील गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या प्रथम, तृतीय आणि 5म स्थानावर पडत आहे, ज्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास, आपला मानसन्मान, आपली पतप्रतिष्ठा यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती गुरुग्रहाची ही प्रथम स्थानावरची दृष्टी आपल्याला अनुभव करून द्यायला मदत करेल. आपण घेतलेले व्यवहारातले निर्णय योग्य ठरतील, तर काही धाडसी निर्णयसुद्धा आपण या काळामध्ये घेऊ शकाल. ती पात्रता आणि योग्यता आपल्यामध्ये परिपूर्णपणे येताना दिसेल आपल्या आधीच्या अनुभवाच्या जोरावर. तर व्यापारी वर्गासाठी विशेष लाभ मिळवून देणारा, व्यापारातील प्रगतीसाठीचा सुद्धा हा काळ उत्तम लाभदायक राहतोय मे महिन्यापासून. हा गुरुग्रह आपल्या दाम्पत्य जीवनाचा सुद्धा आनंद, उत्साह आणि भरभराट निर्माण करायला सोबतीने, जोडीने चांगली साथ देईल. तर विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी सुद्धा हा भाग्यस्थानामध्ये आलेला गुरुग्रह प्रथम स्थानातल्या शुभदृष्टीमुळे मदत करताना दिसतोय. बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे योग पुन्हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतील. तेव्हा मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी विवाहाचे जोरकस प्रयत्न या मे महिन्याच्या नंतर वाढवायला हरकत नाही. आत्ताही वाढवले तरी हरकत नाहीच आहे. विद्यार्थ्यांसाठी 5म स्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी, यशासाठी विशेष लाभदायक राहणार आहे. करिअरच्या उन्नतीसाठी निवडलेले शिक्षण आपल्याला चांगलं यशसुद्धा देईल. विशेष करून जी मंडळी
फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, टॅक्स, कन्सल्टंट, शेअर मार्केट, अगदी चार्टर्ड अकाउंटिंगसुद्धा, पब्लिशिंग, प्रिंटिंग प्रेस, वर्तमानपत्र, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्लॉग रायटर्स, सध्याचा फार सुंदर जमाना आहे, कंटेंट रायटर, भाषा, लँग्वेजेस, विविध भाषांचा अभ्यास, हॉटेल व्यवसाय अशा विषयातलं शिक्षण घेत आहेत किंवा यामध्ये करिअर करत आहेत, करिअरच्या अनुषंगाने त्या विषयामध्ये अभ्यास करत आहेत, त्यांना हा कालखंड यश मिळवण्यासाठी अतिशय अनुकूल राहणार आहे. तेव्हा अवश्य आपले प्रयत्न मात्र वाढवा, कारण प्रयत्नांशिवाय कुठलीही गोष्ट पदरात पडत नाही. संततीचे निर्णय घेणाऱ्या दाम्पत्यांना यश मिळण्याचा हा कालखंड राहील. काही अडचणी असतील तर योग्य सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास आपल्यासाठी उत्तम परिणामकारकता वाढवणारा राहणार आहे. तर ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांनी प्रेमाचं विवाहात रूपांतर करण्याची संधी आपल्या कुटुंबांच्या सदस्यांच्या सहमतीने घ्यायला हरकत नाही. काही नवीन संबंध निर्माण व्हायला पंचम स्थानावरील हीच शुभ गुरुग्रहाची जी दृष्टी आहे ती उत्तम काम करताना दिसते आहे. नवीन जागेत स्थानांतरित होण्यासाठी, नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी, आपले भूमी, भवन, वाहन याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी हाच गुरुचा कालखंड अनुकूल राहत आहे. या काळामध्ये आपल्या धैर्याची असीम ताकद आपण आजमावू शकाल, त्यामुळे धैर्यानेच घ्यायचं आहे. यामुळेच हातात घेतलेले आपल्या प्रगतीचं काम आपण लिलया पूर्ण करू शकाल. लोक आपल्यावर, आपल्या कामावर विश्वास ठेवायला लागतील. लोकांना मदत करण्याचा आपला स्वभाव हा नेहमीच असतो, त्यामुळे जनमानसातली आपली प्रतिमा अजून जास्त चांगल्या पद्धतीने उजळून निघायला मदत होईल. काही नवीन सामाजिक, शैक्षणिक किंवा धार्मिक कार्याचं प्रतिनिधित्व करण्याची सुंदर संधी या काळामध्ये मे ते डिसेंबर मध्ये आपल्याला मिळताना दिसेल. भाग्य म्हणजे धर्मस्थानातल्या गुरुग्रहाचं भ्रमण, भावंडांची साथ चांगली मिळेल. तर जी मंडळी आपल्या पारंपरिक किंवा पितृक संपत्तीमध्ये किंवा कार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामात, आपल्या व्यवसायात यश मिळवून द्यायला सुद्धा गुरुग्रहाची शुभदृष्टी अधिक मदत करताना दिसते. मंडळी, भाग्याची साथ असली तरी कर्म केल्याशिवाय भाग्य उजळत नाही. तर भाग्यस्थानातील गुरुग्रहाचं भ्रमण आपल्याला आध्यात्मिक आणि धार्मिक सुद्धा बनवेल. धार्मिक यात्रा, मंगल आणि धार्मिक कार्य आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात या काळामध्ये आपणाकडून यशस्वीपणे संपन्न होताना दिसतील. कौटुंबिक जबाबदाऱ्याबरोबरच मुलांच्या विवाहाचे योग सुद्धा यशस्वीपणे पूर्णत्वाला न्यायला आपल्याला भाग्याची साथ मिळणार आहे. त्यामुळे त्या जर विवंचनेमध्ये असेल की मुलांच्या प्रगतीसाठी, तर अवश्य प्रयत्न करा. तसेच मुलांच्या प्रगतीचा अनुभव आपल्याला आनंद अजून द्विगुणित करताना दिसतो आहे. एकंदरीत काय तर समाधानाचा, स्वप्नपूर्तीचा हा कालखंड राहणार आहे. तेव्हा योग्य ते नियोजन आणि मेहनत मात्र अवश्य घ्या भाग्याची पूर्ण साथ पदरात पाडून घेण्यासाठी. आता जाणून घेऊया शनीचं गोचर भ्रमण आपल्याला काय बरं सांगता आहे आणि कुठे सांभाळायची सूचना देत आहे. महत्त्वाचं म्हणजे शनी पूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीच्या 6व्या घरामध्ये राहणार आहे. 6वं घर हे शत्रू, रोग आणि हाताखाली काम करणारी जी आपली मंडळी असतात त्यांच्यासाठी अभ्यासलं जातं. शेजार पाजार शनी ज्या घरात विराजमान असतो त्या घरासंदर्भातली शुभफळं देत असतो आणि यामुळेच आपल्या विरोधकांना, आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवाईंना नामहरम करण्यासाठी आपण केलेले जे प्रयत्न आहेत, आपण खेळलेली जी चाल आहे ती यशस्वी होताना दिसेल. 6वं घर हे मातुल घराणं म्हणजे आईच्या कुटुंबातील सदस्य, म्हणजे उदाहरणार्थ मामा, मावशी, आजोबा, आजी, आईचे आई वडील यांच्याशी संबंध दाखवतं आणि या संबंधात सुधारणा होताना दिसेल. त्यांच्याकडून काही बाबतीमध्ये योग्य ते सहकार्य आणि मदतसुद्धा या काळात मिळण्याचे योग निर्माण होत आहेत शनिग्रहाच्या 6व्या घरातील उपस्थितीमुळे. तर स्वतःच्या आरोग्यावर घेतलेली मेहनत बऱ्यापैकी आपल्याला रोगमुक्त करायला मदत करेल. अजूनपर्यंत आपल्या आरोग्याबद्दल काही पावलं उचलली नसतील तर मंडळी अवश्य या वर्षभरामध्ये योग्य तो डॉक्टरी सल्ला घ्या, पथ्यपाणी सांभाळा, व्यायामाची योग्य अशी जोड द्या आणि पुढील काळामध्ये आपलं चांगलं आरोग्यपूर्ण आयुष्य जगायला तयार व्हा, कारण शनी त्यासाठी आपल्याला साथ देतो आहे. विशेष करून पोटाचे आजार, जुनं कफ, सर्दी, खोकला, दमा, स्किन इन्फेक्शन, ॲलर्जी, संधिवात, हाडांची दुखणी हे जे काही जुने आजार असतील त्यावर योग्य इलाज घेतल्यास, योग्य डॉक्टरी सल्ला घेतल्यास अवश्य फायदा मिळायला मदत होणारा हा कालखंड असणार आहे. शनी हा ग्रह आपल्या राशीचा पंचमेश असून सध्या शनीचं गोचर भ्रमण त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून म्हणजे कुंभ राशीमधून सुरू आहे, जे विद्यार्थी वर्गाला अत्यंत शुभ फलदायी आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी योग्य मेहनतीला आणि आपल्या अभ्यासाला प्राधान्य दिल्यास उत्तम राहील. कसं असं मंडळी, फायदा जास्त होतोय, लाभ जास्त होतोय, प्रयत्नही तेवढेच करा.
आता विचार करूया शनीच्या दृष्टीचा परिणाम, कारण शनीची दृष्टी ही अशुभ फल निर्माण करण्याचं काम करते आणि शनी 3 दृष्टीने पाहत असतो, 3 घरांवरती पाहत असतो. शनीला 3री, 7वी आणि 10वी दृष्टी असते. त्यापैकी शनीची 8व्या ह्या 12व्या घरावरती पडणारी जी 3री आणि 7वी दृष्टी आहे ती आपल्याला अशुभ फळ न देणारी असून आपला मात्र लाभ करणारी आहे. कारण पत्रिकेतल्या 8व्या घरावरची दृष्टी आणि 12व्या घरावरची दृष्टी ही दोनही स्थानं अशुभच आहेत आणि अशुभ स्थानावर जेव्हा अशा ग्रहाची अशुभ दृष्टी पडत असते त्यावेळेला मात्र तो आपल्याला मदत करतो, रोगमुक्त करायला, खर्चावर नियंत्रण मिळवायला खूप चांगली मदत करतो. त्यामुळे ह्या 2 दृष्ट्या फायद्याच्या ठरतील. उलट परदेशातील कामात, व्यवसायात काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कमी होताना शनीच्या याच दृष्टीमुळे दिसतील. नवीन मार्ग अडचणींना सोडवण्यासाठी पुढे येतील. विरोधकांची संख्यासुद्धा कमी होताना दिसेल. मात्र शनीची 10वी दृष्टी जी आहे ती मात्र आपल्या पराक्रम स्थानावर मंगळाच्या राशी म्हणजे वृश्चिक राशीवर पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या बोलण्यावर, आपल्या रागावर अतिशय नियंत्रण ठेवावं लागणार आहे. जवळच्या लोकांना दुखावून चालणार नाही. तसेच काही धाडसी निर्णय घेतेवेळी योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्थित अभ्यास करूनच निर्णय घेतलेला बरं राहील. नाहीतर कामातल्या अडचणी वाढून कामाचा वेग तर कमी होईल पण नुकसानसुद्धा होऊ शकतं. समाज माध्यम, मीडिया याचा वापर जर आपण करत असाल किंवा त्या क्षेत्रामध्ये असाल तर आपल्या प्रतिक्रिया सावधतेने द्यायच्या आहेत. सावध राहून द्या, नाहीतर अडचणीमध्ये याल. कोणतेही कागदोपत्री व्यवहार करत असल्यास योग्य वकिली सल्ला घेऊन निर्णय घेतलेला उत्तम राहील. तसेच एखाद्या प्रवास करत असाल तर प्रवासामध्ये काळजी घ्या. अगदी आपल्या आरोग्याची, मौल्यवान वस्तूंची आणि किती खर्च करताय त्या खर्चाची सुद्धा. कारण 3य स्थानावर पडणारी शनीची दृष्टी. प्रवासात केलेले गैरवर्तन, बेकायदेशीर कृत्य आपल्याला अधिक अडचणींमध्ये आणेल. तेव्हा नवीन ठिकाणी जाताय, सांभाळून राहा, सांभाळून वागा, कायदा पाळा. आता माहिती घेऊया राहू केतूच्या फलादेशाचा. राहू राशीच्या 7व्या घरातून तर केतू राशीच्या प्रथम स्थानातून म्हणजे आपल्याच कन्या राशीतून संपूर्ण वर्षभरासाठी गोचर भ्रमण करणार आहे. 7व्या घरातील राहू हा व्यापार उद्योगात बऱ्यापैकी चढ उतार दाखवतोय. त्यामुळे या काळामध्ये, या वर्षभरामध्ये कुठल्याही गैरसमजुतीला मनामध्ये वाढून देऊ नका. नाहीतर मानसिक त्रास मात्र, त्रागा सतत वाढलेला दिसेल. त्यामुळे चिडचिड राहील आणि म्हणूनच मानसिक आरोग्याच्या तक्रारी या कारणामुळे वाढतील. म्हणून लक्ष द्या. व्यापारातील कुठले निर्णय घेतेवेळी सावधानता ठेवा. योग्य मार्गदर्शन घेऊनच निर्णय घेतल्यास उत्तम राहील. हेच 7वं घर वैवाहिक सौख्याचं म्हणून सुद्धा ओळखलं जात असल्यामुळे व्यवहारामध्ये, नातेसंबंधामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये सावधानता बाळगणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतंय असं राहू सांगतोय. मग ते वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध असो, पारिवारिक नातेसंबंध असो किंवा व्यावसायिक नातेसंबंध आपले निर्माण झालेले असतात आपल्या क्लायंट्सबरोबर, हे मुद्दे असो, सावधानता ही बाळगावीच लागणार आहे असं राहू सांगतो आहे. विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा विवाहाचा निर्णय फार काळजीपूर्वक घ्यायचा आहे आणि त्यामध्येच 1 मे 2024 पर्यंत आपण मगाशीच पाहिलं की गुरुग्रह सुद्धा राशीला 8वा असल्यामुळे ही काळजी जास्त घ्यावी लागते आहे. त्यामुळे 1 मे 2024 नंतर गुरुबदल झाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारायला वाव मिळेल. तोपर्यंत मात्र काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण नंतर तो भाग्यस्थानामध्ये येतोय 1 मे पासून डिसेंबरपर्यंत. प्रथम स्थानातील केतू म्हणजे आपल्याच राशीमध्ये कन्या राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे कोणाच्याही शब्दांवरती लगेच विश्वास ठेवून आपल्याला चालणार नाही. कुणी येऊन काहीही सांगेल त्यावरती विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीने परिस्थिती समजावून घेऊन चाललं आणि ते चालावंच लागेल. नाहीतर समाजामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवहारामध्ये काही चांगले संबंध जे आहेत जुने, त्या संबंधांना मुकावं लागेल. दुसऱ्यांच्या भूलथापांना बळी पडून महत्त्वाची गुंतवणूकसुद्धा या काळात कृपया करू नका, नाहीतर पस्तावा होईल. लोभाला बळी बिलकुल पडू नका. तसेच आपल्याबद्दलच्या महत्त्वाच्या व्यवहाराच्या ज्या काही गोष्टी असतील, गुप्त गोष्टी असतील, त्या बाहेर येणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्या. अशा वेळी आपलं धैर्य आणि विवेकबुद्धीच आपल्याला मदत करणार आहे. आता विचार करूया, आपल्या राशीचा स्वामीग्रह बुध हा या वर्षभरामध्ये जे राशी परिवर्तन करणार त्याचे काही महत्त्वाचे ग्रहयोग कसे असणार आहेत. तर 14 जून ते 29 जून 2024 या काळामध्ये बुध ग्रहाचं मिथुन राशीमधलं भ्रमण आपल्याला काही रखडलेल्या कामामध्ये यश मिळवून द्यायला, तर कामाच्या ठिकाणी नोकरी करत असाल तर प्रमोशन, पगारवाढ या संदर्भात चांगली फळं देताना दिसतोय. जी मंडळी लेखन, मीडिया, वर्तमानपत्र, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल नेटवर्किंग, पत्रकारिता, स्टेशनरी
प्रिंटिंग प्रेस, इव्हेंट मॅनेजमेंट, जनरल स्टोर्स, किराणा भुसार दुकानदारी अशा क्षेत्राशी संबंध दाखवत आहेत. त्यांना या काळात कामातील चांगली गती साधायला प्राप्त होईल आणि मदत होईल. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रामध्ये काम सुरू करायचं त्यांनी अवश्य या काळात आपल्या कामाची सुरुवात अर्थातच योग्य नियोजन करून आणि माहिती घेऊन करावी. असाच चांगला परिणाम बुधग्रह जेव्हा आपल्याच कन्या राशीमध्ये येतोय तेव्हा सुद्धा मिळताना दिसतोय. आणि हा कालखंड कुठला असणार आहे तर 23 सप्टेंबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2024. कारण या महिन्यामध्ये बुधग्रह कन्या राशीमधून गोचर भ्रमण करणारे, जी कन्या राशी बुधग्रहाची उच्च राशी समजली जाते. त्यामुळे उच्चीची फळं बुध देणार आहे. त्यामुळे शुभ फळं बऱ्यापैकी वाढताना सुद्धा दिसते. शिवाय या काळामध्ये बुधग्रहाची दृष्टी समोर असलेल्या राहूवरती पडते, म्हणजे 7व्या घरावर. त्यामुळे राहूची सुद्धा शुभ फळं या काळात आपल्याला मिळायला लागतील. कारण राहूवर बुधग्रह हा नेहमी शुभ प्रभाव निर्माण करत असतो. त्यामुळे हा कालखंड राहूचे अशुभ परिणाम कमी करायला मदत करेल. आपल्याला या कालखंडात मोठी सफलता मिळायला अतिशय सक्षम असं बुधाचं कार्य राहणार आहे. तेव्हा या परिस्थितीचा योग्य तो लाभ मिळवा. या काळामध्ये आपल्या बुद्धी कौशल्याचा, आपल्या अचूक निर्णय क्षमतेचा फायदा होऊन जनमानसातली आपली प्रतिमासुद्धा अजून चांगली उजळून निघताना दिसेल. समाजातील किंवा सामाजिक क्षेत्रातील काही महत्त्वाचे असलेले प्रतिष्ठा वाढवणारे मानसन्मानसुद्धा या काळामध्ये आपल्याला गुणगौरव वाढवताना दिसतील, मिळताना दिसतील. तर बुधग्रह 7 मार्च ते 25 मार्च या काळामध्ये 7व्या घरातून मीन राशीमधून, म्हणजे त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करतोय. मीन ही बुधाची नीच राशी आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने व्यवहारामध्ये जास्त दक्षता घेण्याचा हा कालखंड प्रचंड सावधानता बाळगायचा आहे. या काळात लोभाला बळी पडून गुंतवणूक, नवीन व्यवहार, मोठ्या प्रमाणातली उधारी, उसनवारी बिलकुल करू नका. नवीन जर क्लायंट्स तुमचे जुळलेले असतील तर त्यांच्याबरोबरचे व्यवहार फार सांभाळून करा, नाहीतर मोठं नुकसान संभवतं. तसेच या काळामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा, नातेसंबंधामध्ये सुद्धा वितुष्ट येणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये या काळात जर काही खटले चालू असतील तर चालढकल करू नका, नाहीतर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या काळात योग्य तो वकिली सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे वागा. आपली महत्त्वाची कागदपत्र, सर्टिफिकेट्स, दस्तावेज, लायसन्स या संदर्भातली अधिक जी काही माहिती आहे ती माहिती घेऊन दक्षतेने वागा आणि राहा. ज्यांचा भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू आहे त्यांनी आपल्या पार्टनरबरोबर सामंजस्याने घ्या, योग्य ती चर्चा करून निर्णय घ्या. तसेच या कालखंडामध्ये, कालखंड छोटाच आहे पण महत्त्वाचा आहे, आपल्या ह्या जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष आपल्याला द्यावं लागणार आहे. 24 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर 2024, ऑगस्ट 24 ते 18 सप्टेंबर या काळामध्ये शुक्र ग्रहाचं आपल्याच राशीमधून होणारं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगते. विशेष करून स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर काळजी घ्या. ज्या स्त्रियांची गर्भधारणा झालेली आहे त्यांनी आपल्या बाळाचं, पोटातल्या बाळाचं आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. ज्यांना किडनीचे आजार आहेत, स्किन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्यांनी तर फार फार काळजी घ्या त्या काळात. 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. मंडळी, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही आहे आपल्या कन्या राशीची ग्रहस्थिती या संपूर्ण नवीन वर्षातली 2024 मधली. त्यामुळे ह्या परिस्थितीचं अवलोकन मी तुमच्याशी करून दिलेलं आहे. या वर्षातल्या शुभ ग्रहांच्या परिणामाचा वापर वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे गणेश उपासना. रोज सकाळी गणपती अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन गणपती स्तोत्राचं पठण अगदी एक वेळा तरी करून देवघरातील आपला जो गणपती बाप्पा असतो त्याचं दर्शन घ्यायला अवश्य विसरू नका. शक्य झालं तर मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी हेच जे पाठ आहेत, अथर्वशीर्ष, गणपती, संकष्टनाशन स्तोत्र, याचे पाठ 11 वेळा करावेत. तसेच राहूचा परिणाम कमी करण्यासाठी या वर्षभरामध्ये सोमवार आणि शनिवार या दिवशी कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण अवश्य करा. गुरुवारी गाईला घास द्यायला विसरू नका. बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ करावा. ज्यांना शक्य होईल त्यांनी या संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या देवघरामध्ये 8मुखी रुद्राक्ष पूजित ठेवून त्याचं रोज दर्शन घेऊ शकता. तर मेरुश्री यंत्रसुद्धा पूजेमध्ये ठेवणं आपल्यासाठी या वर्षभरामध्ये भाग्यकारक राहणार आहे. व्यावसायिक मंडळी तर कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करू शकता. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुधग्रह अशुभ असेल त्यांनी अवश्य बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण तर करावंच, पण त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे आवर्जून 16 पाठ सुरू ठेवावे. तर हा अत्यंत साधे सोपे उपाय, यातलं जेवढं जमेल तेवढं करा, सगळंच करा असं नाही. मंडळी, आध्यात्मिक साधना आणि उपासनाने आपलं आत्मिक बळ, मानसिक बळ वाढायला मदत होते.
आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपलं अंतर्मन आपल्याला खूप सुंदर मदत करतं. त्यामुळे आपण टिकून राहतो. मंडळी, लक्ष्मी उपासना आपण का करतो? तर आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी. तर दत्त महाराजांची मंत्र साधना उपासना आपण करतो ती म्हणजे जीवनातले कष्ट हरण करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी, आपली आध्यात्मिक गुणवत्ता वाढवण्यासाठी. अशाच विविध दत्त महाराज आणि लक्ष्मी यांचे विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी, ती समजून घेण्यासाठी, त्यातलं तंत्र माहिती करून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टर या वतीने नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी महिन्यात 26, 27, 28 शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे आपण विविध गोष्टींची माहिती घेणार आहे, शिक्षण घेणार आहोत आणि करणार सुद्धा आहोत साधना. आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्या. संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवली जाईल. प्रत्यक्ष फोन करून संपर्क करणार असाल तर सकाळी 10 ते 2 आणि 5 ते 8 या वेळामध्ये आपण संपर्क साधू शकता. अर्थात आमचा नंबर व्हॉट्सअपसाठी आणि कार्यालयासाठी 9892156163 जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीच दिलेला असतो. याच नंबरवर आपण विविध प्रकारची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे सुद्धा भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर याच नंबरवर 331 रुपये फोनपे करून आपला स्क्रीनशॉट, त्या फोनपे केल्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करावा. अगदी तशाच प्रकारे आपण मागवू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ, जो स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही वाचू शकतं, पारायण करू शकतं. 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती यामध्ये अत्यंत सुंदर असा अनुभव घेण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवतो. ते श्रीयंत्र, मेरेशू यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी कवडी, श्रीयंत्र ही सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करून माहिती घ्या. आणि हो, आपल्याला आमच्याकडून सशुल्क असं मार्गदर्शन वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये घ्यायचं असेल तरीसुद्धा आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा. अगोदर माहिती घ्या आणि नंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. तर मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची समग्र 2024 वर्षातली काही महत्त्वाची ढोबळ मुद्द्यांची माहिती. मंडळी, हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टींच्या इच्छापूर्तीचं जावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.